पोलीस आणि कवितेचा काय संबंध? तर सर मी सांगते की मी त्या घरातून येते ज्याची आता 3री पिढी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. जेव्हा जेव्हा माणूसपणाच्या खूप जवळून आपण बघतो तेव्हा कविताच आपल्याला माणूसपणाकडे नेते आणि कवितेची गरज भासायला लागते या समाजाला. तुमच्यासारखेच एक DYSP जे नंतर बीड जिल्ह्याचे SP होते हर्ष पोद्दार यांच्यामुळे मी पहिल्यांदा स्टेज केला. त्यांनी मला मोठं स्वप्न बघायचं शिकवलं. आज इथे जी लहान लेकरं आली आहेत किंवा जी वयस्करही मंडळी आली असतील त्यांना तुम्ही कवितेच्या जवळ घेऊन येतात आणि लहानांना मोठी स्वप्न बघायला शिकवतात. कदाचित उद्याची गुंजन पाटील इथली कोणीतरी असणार आहे. मोठ्या स्वप्नांतून विषय निघाला तर सर मागच्या 3 महिन्यांपासून खूप साऱ्या गॅदरिंग्स करते. काही दिवस आधी एका ज्युनियर कॉलेजला चीफ गेस्ट म्हणून गेले. 11वी-12वीचे विद्यार्थी तिथे होते. असे स्टेजवर आले, कविता म्हणायला लागले. 11वीचा एक मुलगा असेल, टक लावून बघत होता. आता मला त्याला सांगावं वाटलं की अरे बाबा मी मोठी आहे. तो काही त्याचे डोळे सरकवत नव्हता. मग कार्यक्रम संपला, स्टेजच्या खाली गेले, त्याला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की अरे बाबा मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. तर म्हणे मॅडम तुम्हाला कळालं नाही. म्हटलं काय? आमच्या सरांनी सांगितलंय मोठी स्वप्न बघायची. काय सुंदर दाद देतात ना तुमचे अहमदपूरचे रसिक. म्हणून म्हणजे ते सामाजिक कवितेला, प्रेम कवितेला, सगळ्या कवितेंना दाद देत आहेत. रोहित म्हटला की घाबरू नका. रोहित इथले लोक नाही घाबरत. म्हणजे तुम्हाला सांगते मी पुण्या मुंबईला जाते, तिथले रसिक दाद देतच नाही. मग मी प्रशांत दादाला एकदा स्टेजच्या खाली गेल्यानंतर विचारलं, दादा हे लोक दाद का देत नाही? तर म्हणे बायकोसोबत आलेले असतात, त्यातल्या त्यात स्वतःच्या. काय होतं ना, प्रेम कविता ऐकली की चकाकती मर्सिडीज सारखी गर्लफ्रेंड आठवते. चेहरा खुलतो. बाजूला बसलेल्या नॅनोला काही ते सहन होत नाही. जेवणाचे वांदे करून कशाला घ्यायचे? म्हणून ते काही दाद देत नाही. अहमदपूरचे रसिक असे नाही आहेत, ते काय खुलून दाद देतात. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगते फ्लॅश लावावे लागले. आमचे नारायण दादा फार छान म्हणतात नेहमी की बाळ जेव्हा जन्माला येतो त्याच्या डोक्यावरून त्याची आई प्रेमाने हात फिरवते आणि बाळाच्या डोक्यावर केस येतात. मग बाळ मोठं होतं, बाळाला समजायला लागतं, मग बाळाला प्रेम होतं, बाळ लग्न पण करतं आणि मग बायको डोक्यावर हात फिरवते आणि मग बाळाच्या डोक्यावरची केस. खूप कमी प्रमाणात फ्लॅशचं रिफ्लेक्शन माझ्याकडे होतं. केस अजून आहेत, म्हणजे बायकोचा त्रास कमी आहे. बरं, आपण बायकोबद्दल इतकं बोलतो. परवा मी प्रशांत दादाला बोलले, आम्ही असं सगळं बसलेलो. म्हटलं दादा आपण बायकांवर इतके जोक करतात, तुम्ही बायका नसत्या तर तुमचे साधे कपडे तरी कोणी धुतले असते. दादांचा एक मित्र बाजूला बसलेला होता, तो म्हणतो बायका नसत्या तर कपडे घातलेच कोणी असते. पुरुष फार हळवे असतात, आम्ही बायका त्यांना चुकीचं समजतो. फार हळवे असतात आणि त्यांना बायको खूप आवडते हो, शेजारच्याची. पुरुष किती हळवे असतात तुम्हाला सांगते. एकदा आमचा मित्र रोहित कोल्हापुराहून संभाजीनगर यायला निघाला. आता साहजिक आपल्या खांद्यावर जर कोणी पुरुषाने डोकं ठेवलं तर आपण काय करतो? पटकन काढून टाकतो. रोहितच्या खांद्यावर एका मुलीने डोकं ठेवलं. संभाजीनगर गेलं, जळगाव आलं, भुसावळ आलं, बऱ्हाणपूर यायला आलं. रोहित काय गाडीतून उतरला नाही. फार हळवे असतात हे पुरुष. बायकोचा विषय निघाला, बायकोवरची कविता पण घेऊया. की थोडी सादगी हवी, थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे. की थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे. बायको हवी हक्काची, पण गर्लफ्रेंड सारखी दिसायला पाहिजे. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, 0 फिगर असायला हवी.
नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी आणि मित्रांच्या बायकांमध्ये आपलीच उठून दिसायला हवी. बरं, हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखे का हो वागतात? हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखे का हो वागतात आणि नोकियाच्या फोनमध्ये तुम्ही आयफोनचे फीचर मागतात? ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कुणाच्या नसतात. ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कुणाच्या नसतात. वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. जिकडून छान दाद आली आहे समजायचं डसली. वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात आणि दुसऱ्याच्या मर्सिडीज पाहून आतल्यात खुश होतात. आता खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? आणि घरची गाऊन घालून बसलेली नॅनो तुम्हाला सोडणार आहे का? म्हणून जरा कुणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही. म्हणून जरा कुणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही आणि आपली नॅनो पण कुणाला तरी मर्सिडीज भासते हे विसरायचं नाही. 6 जणांमध्ये एकटीला मला बसवलंय. जबाबदारी जरा जास्त आहे. सर म्हणे उठून जाऊ नका. सर एका कार्यक्रमाचा अनुभव आहे. सूत्रसंचालक मला म्हणे तू फक्त बसून राहा. प्रत्येकजण काही कविता ऐकायला आलेला नसतो, काही बघायला पण आलेला नसतो. मला गॅरंटी आहे तुम्ही ऐकायलाच आले. एका कार्यक्रमाला गेले, अशा दुरून काही नजरा खेळून होत्या. मग एक शेर त्याला ऐकवला की इतका रोखून पाहू नको रे, मी अशी वितळणार नाही. इतका रोखून पाहू नको, मी अशी वितळणार नाही. माझ्या डोळ्यात घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. तर तो पण हुशार, त्याने पण उत्तर दिलं की प्रेमाचा सिलेबस लई अवघड, कळता कळत नाही. प्रेमाचा सिलेबस लई अवघड, कळता कळत नाही आणि अर्ज तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. म्हणजे आमची पिढी ना खूप पुढची आहे. आपण एका मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम करतोय. आत्ता फटाके वाजले. आता कोणाला मनाची भेटली का दुसऱ्याची भेटली माहीत नाही. आणि बऱ्याच वेळी असं आल्यानंतर काही जुन्या आठवणी जाग्या होतात. रोहितच्या थोड्या वेळ आधीच झाल्या, सखी माहेरी आल्यानंतर. माझी पण जबाबदारी आहे की जेव्हा आमच्यावरती वेळ येते तेव्हा आम्हाला काय वाटतं हे आम्ही पण सांगितलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगते की नंतर कवी म्हणतात की ही परकाया प्रवेश करून लिहिलेली कविता आहे. असा प्रत्येक कवी म्हणत असतो, म्हणून मी पण म्हणते की ही कविता परकाया प्रवेश करून लिहिलेली आहे. पण मी एकाच लग्नावर लिहिली आहे. बरेच कवी असे पण असतात ज्यांना बरीचशी लग्न, काही डोहाळे जेवणं, कधी कधी बारशे पण जेवावे लागतात आणि नंतर तेच खांद्यावर येऊन त्याला मामा पण म्हणतोय. आणि तशी वेळ अजून माझ्यावर आली नाही आहे. कविता घेते शीड हरवलेली नाव. या तर कवितेचं शीर्षक आहे. बऱ्याच लोकांना ती टमटमचीच कविता वाटते की काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. काय सटवाईच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. या बानूचा लाडू तिनं त्या माणसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चापून चोपून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होतं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं आणि आपण नाही, जो सोडून गेला त्यांना आपल्यासाठी रडायचं. मग पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसली. पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसले आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले. म्हटलं दाखवून देऊ, म्हटलं त्याला दाखवून देऊ, बघ तू काय गमावलं. म्हटलं त्याला दाखवून देऊ, बघ तू काय गमावलं. हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं. पण त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले. त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले. स्वप्न रंगवली होती
हळदीच्या अंगाची नवरी झाली. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला आणि फाजील सारा आत्मविश्वास 2 डोळ्यातून घसरून गेला. रडून पडून गळा फाडून काहीही केल्यास भागत नाही आणि प्रेम कुणाचंही असो ते शब्दाला जागत नाही. मग नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते आणि माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते. मग मीच म्हटलं मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे. मग मीच म्हटलं मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे आणि मी मानलेली बहीण तूच याची जानू आहे. तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. एक काटाच रे माझ्या काळजात रुतला. वेळ मारून देण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. तो मला विचारतो ही कशी आहे. म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य बशी आहे. काय करणार आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही आणि ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहवत नाही. जाताना जेवून जा बरं का असं तो सांगून गेला. मग मीही दाबून गुलाबजामुन खाण्याचा निर्धार केला. पण खरंच सांगू, एक घासही घशाखाली उतरला नाही आणि तिच्यासोबतचा त्याचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही. एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते, शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं वाहते. धन्यवाद.